ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर. महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. विजय असो. ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण आपण चाललेलो आहे पुरंदर किल्ल्यावर, जे आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थान. त्यामुळे आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, सो तुम्ही मिस करू नका यांपर्यंत तर नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. त्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर आज आपण चाललो होतो पुरंदर किल्ल्यावर. पुरंदर बद्दल सांगायचं झालं तर पुरंदर म्हणजे इंद्र. पुराणात इंद्रनील पर्वत म्हणून पुरंदरला बोलले जात होते. इतिहासाप्रमाणे हनुमान जेव्हा द्रोणागिरी घेऊन जात होते तेव्हा एक छोटासा भाग पडला आणि इंद्रनील पर्वताचा जन्म झाला. तर असं हे पुरंदर पाहण्यासाठी आम्ही खूपच जास्त एक्साइटेड होतो. पुरंदर किल्ल्याच्या कमानीपासून पुढे 5.5 किलोमीटर अंतरावरती किल्ला होता. पुरंदर किल्ल्यापर्यंतचे अंतर पूर्ण घाट रस्त्याचे आहे. इंद्रनील पर्वतावरती 11व्या शतकात यादवांनी आपले राज्य स्थापन केले आणि या पर्वताला किल्ल्याचे स्वरूप दिले. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे फायनली पुरंदर किल्ल्यावरती. आता वाजलेले आहे 9:30 आणि पुरंदर किल्ल्याचे ते आर्मी ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे इथली रिस्ट्रिक्शन आहेत की इथला गेट 10 वाजता उघडतं. 10 ते 3:30 पर्यंत आपण किल्ला बघू शकतो. तर आपण जाऊया आता किल्ल्यामध्ये 10 नंतर. आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या नियमानुसार आपल्याला आतमध्ये प्रवेश करताना आपलं आधार कार्ड किंवा कुठलं तरी ओळखपत्र जे आपली ओळख पटवून देईल अशानेच आपल्याला प्रवेश करता येतो. सोबतच आपलं चेकिंग होतं, आपल्या बॅगचं देखील चेकिंग होतं आणि त्यानंतर आपला प्रवेश होतो. तर मित्रांनो, आपण बघतो ही एक चर्च आहे. तर या चर्चमध्ये आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर हे चर्च इंग्रजांच्या काळातलं आहे. इंग्रजांच्या काळामध्ये इथं 2 चर्च बांधण्यात आले होते. एक इथे, एक पुढे एक आहे. तर ह्यातलं एक चर्च एक आहे. त्या चर्चमध्ये म्हणजे अजून पण हे त्याचं बांधकाम इतकं भक्कम आहे की ते अजून पण सुस्थितीत आहे. फक्त काही लोकांनी ह्याच्यावरती घाण केली, स्वतःची नावं ही लिहून, एवढाच फरक आहे. मेन गेट आहे. त्या गेटच्या बाहेर आपल्या 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि त्याच्या आतमध्ये 4 व्हीलरची पार्किंग आहे. पण आतमध्ये आल्यानंतर एक चर्च आहे जे आपण बघितलं. त्यानंतर आपण आता आतमध्ये दुसरं चर्च एक आहे आणि मुरारबाजी आहे. तर हा एक व्ह्यू आहे. तो पॉइंट खूप जास्त मस्त वाटतोय. तिथून सगळ्या गोष्टी दिसल्या जातात आणि हे खूप पुरातन गोष्टी आहेत. तर पुरंदर किल्ल्याचा इतिहास सांगायचं म्हटलं तर सन 1489 ते 1655 ह्या काळामध्ये निजामशाह व आदिलशाह यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. सुंदर व्ह्यू इथून दिसतोय. तर 1655 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला आणि आपला हिंदवी स्वराज्यात दाखल केला. ह्याच काळात 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्याच्या कुशीत छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापराक्रमी राजाचा जन्म झाला. इथून पुढे गेल्यानंतर आम्हाला श्री दत्त मंदिर लागले. त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तर ह्या दत्त मंदिरामध्ये बघायला गेलं तर दत्तांची एक मूर्ती होती जी की तिथल्या ग्रामस्थांनीच बांधली होती. तिथून आम्ही पुढे गेलो. तिथे मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा व समाधी मंदिर होतं. 1665 साली मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग व दिलेर खान यांनी 40 ते 50,000 फौजेनिशी पुरंदरला वेढा घातला. पुरंदरावर सरदार मोरारबाजी देशपांडे व 1000 मावळे होते. खानाने पहिला वज्रगड घेतला व 5000 पठाणांसह बाले किल्ल्यावर स्वारी केली. मोरारबाजींनी 700 मावळ्यांसह खानास कडवी झुंज दिली. मोरारबाजींचे शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास सांगितले. मोरारबाजींनी उत्तर दिले, मी शिवाजी महाराजांचा सरदार तुझा कौल घेतो की काय. असे म्हणत ते खानावर वार करत तेवढ्यात खानाने 3 तीर मारून मोरारबाजींना घायल केले व लढता लढता अखेर मोरारबाजी पडले. तेव्हा दिलेर खानाच्या तोंडून असे उद्गार निघाले की ऐसा सिपाही भी खुदा ने पैदा किया. जेव्हा शिवाजी महाराजांना हे वृत्त कळले
तेव्हा त्याने जयसिंगाची तहाबाबत बोलणी सुरू केली. 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. अशा या शूरवीर मोरारबाजी देशपांडे यांना आपले कोटी कोटी प्रणाम. तर मित्रांनो, इथं आपल्याला बघू शकतो आपण, इथं पुतळा आहे मोरारबाजी देशपांडेंचा. त्याच्या शेजारीच एक त्यांची समाधी आहे. आपण समाधी मंदिरात जाऊन बघूया की नक्की काय आहे. तिथून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला दिसला पहिला बिनी दरवाजा, जो की एकमेव दरवाजा होता जिथून लोक पूर्वीच्या काळामध्ये ये जा करत होते. आणि 1818 मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि जिथे सैन्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले, त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जेव्हा ते भारतीय सेनेकडे सुपूर्द करण्यात आले, त्यानंतर हा दरवाजा बंद करण्यात आला व येण्या जाण्यासाठी वेगळा रस्ता सुरू करण्यात आला. तर मित्रांनो, आपण बघू शकता की पुरंदर किल्ल्याच्या माचीवरती असणारा हा एकमेव दरवाजा आहे. त्याचं नाव बिनी दरवाजा आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये पुरंदर किल्ल्यावरती येण्यासाठी हा एकमेव दरवाजा होता, जो की आता बंद केलेला आहे. काही रिस्ट्रिक्शन आहेत त्याला. तुम्ही बघू शकता इथे एक छोटस मंदिर आहे. ते मला वाटतं गणपतीचं मंदिर असावं. आता दुसरीकडून रस्ता झाल्यामुळं हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. पण हा ऐतिहासिक ठेवा खरंच खूप मोठा मोलाचा आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा दरवाजा ह्या प्रकारे बांधलाय की जर माणूस आतमध्ये येतोय किंवा एखादा मावळा आतमध्ये येतोय, सोबत त्याची अंबारी आणि हत्ती सुद्धा आतमध्ये येऊ शकतात, त्या लेवलचा हा दरवाजा आहे. पण तुम्ही बघू शकता की हत्ती सहज आतमध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघितलं हा माग बिनी दरवाजा आहे आणि त्याच्या बरोबर पुढं जे दुसरं चर्च आहे, म्हणजे जे पहिलं चर्च आहे जे त्या साईडला होतं, तिथून आतमध्ये आल्यानंतर बिनी दरवाजाच्या बरोबर पुढं हे दुसरं चर्च आहे. तर आपण आता चर्च मध्ये जाऊन बघूया त्याची स्थिती काय आहे. कारण किल्ल्याच्या मानाने हे चर्च त्या लेवलचं जुनं नाही. हे 1800च्या काळांमध्ये इंग्रजांच्याकडून बांधलेला चर्च आहे. पण त्याचं बांधकाम खूप जास्त चांगलं आहे, त्यामुळे ते सुस्थितीत दिसतंय. आतमध्ये पक्षी आहेत. आणि बांधकाम तेवढं भक्कम असल्यामुळे खूप जास्त थंडावा आतमध्ये आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं एक शिव मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार परत पुन्हा एकदा केलेलं असं दिसतंय. खूप पुरातन दिसतंय त्याच्या पिंडीवरून. तिथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसलं ते म्हणजे पुरंदरेश्वराचं मंदिर, जे खरं तर खूप जुनं होतं, पण त्याचे रिनोव्हेशन केलेलं दिसून आलं. आणि हे पर्यटकांचा एक आकर्षण बिंदू म्हणून पण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावरती पूर्णपणे स्वच्छता होती. सगळ्या गोष्टी म्हणजे रंग, तसेच बांधकाम एकदम भक्कम होते. मला तिथली एक गोष्ट चांगली वाटली, जी म्हणजे भारतीय सैन्यांकडून जी ह्या गोष्टींची काळजी घेतली जाते आणि त्याची देखभाल केली जाते, ही गोष्ट खरंच खूप नावाजण्याजोगी होती. त्यांनी केलेल्या ह्या गोष्टींचं जतन आणि त्याची देखभाल खरंच पुढच्या पिढीसाठी खूप जास्त प्रेरणादायी ठरेल.
तिथून आम्ही जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं ते म्हणजे जे भारतीय लष्कराकडून उभारलं गेलेलं जे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यान. कारण याच पुरंदर किल्ल्यावरती 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. तिथून पुढे गेलो आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा व वंदन स्थळाकडे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे म्युझियम होतं. संग्रहालयाकडे जाताना आम्हाला सुरुवातीला लागला तो म्हणजे पद्मावती तलाव. पद्मावती तलाव खरंच खूप मोठा होता आणि आपण जसं म्हणतो की वॉटर हार्वेस्टिंगची कन्सेप्ट ही महाराजांपासून चालूच आहे. तर असं ह्या पद्मावती तलावामध्ये जे किल्ल्यावरचं पाणी आहे ते इथं स्टोअर केलं जातं आणि हेच पाणी आता आर्मी ट्रेनिंग सेंटरला पूर्णपणे पुरवलं जातं. थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला लागलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं वंदन स्थळ. सुरुवातीला आम्ही तिथं आल्यानंतर आम्हाला सुरुवातीला लागलं जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुढं वंदन स्थळाकडे गेलो. जिथे होतं छत्रपती संभाजी महाराजांचं सभागृह व वंदन स्थळ. हे संग्रहालय भारतीय लष्करामार्फत उभारलं गेलं होतं. या संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे आपल्याला प्रत्येक जे किल्ले आहेत जे महाराजांकडे होते त्या सर्व किल्ल्यांचे फोटोग्राफ्स आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये लिहिली आहे आणि ह्या गोष्टींचे सर्व जतन करून ठेवलेले आहे. सोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की भाले जे की उंबरखिंडीच्या लढाईत मराठ्यांनी वापरले होते आणि त्या गोष्टींचे सर्व जतन करून ठेवले आहे. तिथे आम्हाला बघायला भेटलं जे म्हणजे पूर्ण मावळ्यांचा आम्हाला इतिहास बघायला भेटला. सोबत तलवारी देखील होत्या.
सोबतच आम्हाला बघायला भेटलं तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण जीवन क्रम होता. ते त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचे जतन करून ठेवलं होतं. याचा अर्थ म्हणजे त्यांनी तिथं फोटोज दाखवले होते आणि त्याच्या खाली त्याबद्दलची माहिती लिहिली होती, जी खूप जास्त उपयुक्त होती. तिथून आम्हाला जायचं होतं जे म्हणजे मेन किल्ल्यावरती, जिथे की फोन अलाउड नव्हता. तिथं फोटोग्राफ्स अलाउड नाही आहेत, त्यामुळे आम्ही तिथं फोन जमा केला पहिले सुरुवातीला आणि त्यानंतर आम्ही किल्ल्यावरती भेट दिली. तर इथे किल्ल्याचा पूर्ण नकाशा आणि सोबतच किल्ल्याची माहिती दिली होती. पुरंदर किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर आपण वरती गेल्यानंतर आपल्याला 3 दरवाजे लागतात, जे की झेड अल्फाबेट सारखे आहेत. तसं पाहायला गेलं तर आपण जर एका दरवाजामध्ये थांबलं तर आपल्याला दुसरा दरवाजा दिसत नाही. त्यानंतर तिथून किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला लागतं ते म्हणजे केदारेश्वर मंदिर, जे की किल्ल्याचा पीक पॉईंट आहे आणि जिथे किल्ला एंड होतो. आणि अशा प्रकारे आपली किल्ल्याची सफर करून झाली. त्यानंतर आम्ही खाली येऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण आम्हाला तिथून जायचं होतं ज्यामध्ये नारायणपूर. तर आपण सुरुवातीला बघितलेली जी म्हणजे पुरंदर किल्ल्याची कमान होती, तिथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती नारायणपूर होतं, जिथे आम्हाला जायचं होतं श्री दत्त मंदिरात. आम्ही दत्त मंदिरात गेलतो आणि खरं तर आम्ही अशा प्रकारे आपली पुरंदर किल्ल्याची सफर पूर्ण झाली. आम्ही दोघांनी बघितलेला हा आमच्या सोबतचा पहिलाच किल्ला होता, पण आम्हाला बघून खूप जास्त भारी वाटलं. थँक्यू.